हॅलो फ्रेंड्स, आज आपण रसमलाई ही रेसिपी बघणार आहोत। मार्केटमध्ये मिळते त्यापेक्षाही चवीला सुंदर अशी ही रसमलाई होते। तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। यासाठी सर्वात प्रथम आपण रबडी बनवायची आहे। रबडी बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही फुल फॅट मिल्क सुद्धा घेऊ शकता। माझ्याकडे जे अवेलेबल होते ते दूध मी इथे घेतलेले आहे। आपण हे दूध बॉईल करून घ्यायचे आहे। हे दूध उकळून आपल्याला आटवून घ्यायचे आहे। दुधाला एक उकळी आली की आपण यामध्ये 7 ते 8 बदाम घालायचे आहेत। बदाम घालून झाल्यानंतर यामध्ये मी पिस्ते घातलेले आहेत 7 ते 8 बारीक चिरून आणि त्याचप्रमाणे 1 चिमूट केशर घातलेली आहे। दूध थोडेसे आटले की आपण यामध्ये अर्धा कप साखर घालणार आहोत। केशरने सुद्धा या रबडीला कलर येतो, पण तेवढा असा येलो कलर आलेला नाही आहे। त्यामुळे माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मी 1 ते 2 ड्रॉप येलो फूड कलर यामध्ये घालत आहे। ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल। हे दूध आपल्याला थोडे आटवून घ्यायचे आहे। जास्त घट्ट नाही करायचे, थोडेसे पातळच ठेवायचे आहे। आणि सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे। आणि त्यानंतर हे दूध थोडेसे आटले की आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे दूध आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि रूम टेम्परेचरवर हे दूध आपल्याला थंड करून घ्यायचे आहे। आपली रसमलाईसाठी रबडी तयार आहे। आता आपण छेन्याचे चपटे रसगुल्ले बनवायचे आहेत। त्यासाठी मी 1 लिटर गाईचे दूध घेतलेले आहे आणि हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे। आणि बॉईल करून झाल्यानंतर 2 मिनिटे आपण गॅस बंद करून वेट करायचा आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे पाणी असे मिश्रण तयार केलेले आहे आणि ते थोडे थोडे मिश्रण ॲड करत आपल्याला हे दूध फाडून घ्यायचे आहे। विनेगरचे मिश्रण थोडे थोडे ॲड करत राहिले ना की हे दूध फाटते आणि आपल्याला छेना सेपरेट दिसायला लागतो। आता गॅस बंदच आहे आणि आपण बघू शकता दूधही फाटलेले आहे। आता आपण हे गाळून घ्यायचे आहे। इथे मी एका बाउलमध्ये अशा पद्धतीने चाळण ठेवत आहे आणि त्या चाळणीवर मी एक सुती कपडा ठेवत आहे आणि हे जे दूध आहे ना ते आपण यामध्ये गाळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने दूध ओतायचे आहे। त्यानंतर कपड्याच्या सर्व बाजूंच्या ह्या ज्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने उचलून घेऊन आपल्याला हातानेच थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहे। जेवढे शक्य होईल तेवढे पाणी गाळून घ्यायचे आहे। त्यानंतर हा बाउल मी साईडला ठेवते आणि हा छेना पुन्हा मी 2 ते 3 पाण्यांनी वॉश करून घेणार आहे। त्यामुळे विनेगरची जी आंबट स्मेल असते ना ती निघून जाण्यास मदत होईल। 2 ते 3 पाण्यांनी छेना हा वॉश करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे प्रेस करून या छेन्यामधील पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे। आता हा छेना आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि आपण 7 ते 8 मिनिटे हा छेना मळून घेणार आहोत। सॉफ्ट असा याचा डो तयार करून घ्यायचा आहे। हा छेना मळण्यासाठी 7 ते 8 मिनिटे लागतात। व्यवस्थित असे हे मळून घ्यायचे आहे। मळून झाल्यानंतर आपल्याला या मिश्रणाचा एक गोळा करून बघायचा आहे। जर क्रॅक फ्री गोळा तयार झाला तर आपले मिश्रण रसगुल्ले बनवण्यासाठी तयार आहे। एका साईडला एका पसरट पॅनमध्ये मी 6 वाट्या पाणी आणि त्याच वाटीने मेजर करून 1.5 वाटी साखर उकळत ठेवलेली आहे। जोपर्यंत साखरेचे पाणी उकळते तोपर्यंत आपण या छेन्याचे छोटे छोटे रसगुल्ले बनवून घेऊया। अशा पद्धतीने थोडा थोडा छेना हातात घेऊन गोल शेप देऊन हाताने थोडासा प्रेस करून चपटे रसगुल्ले आपण बनवून घ्यायचे आहेत। मी सर्व रसगुल्ले बनवून घेते। आता आपले पाणीही उकळले आहे। आता एक एक रसगुल्ला आपल्याला या पाण्यामध्ये सोडायचा आहे। गॅसची फ्लेम इथे फास्टच ठेवायची आहे आणि सर्व रसगुल्ले सोडेपर्यंत आपण या पॅनला झाकण नाही लावणार आहे।
सर्व रसगुल्ले सोडून झाले की 2 मिनिटे आपण उकळू द्यायचे आहेत झाकण न लावता आणि त्यानंतर झाकण ठेवून 15 मिनिटे आपल्याला हे रसगुल्ले उकळून घ्यायचे आहेत। आपले सर्व रसगुल्ले सोडून झालेले आहेत। सर्व रसगुल्ले सोडल्यानंतर 2 ते 3 मिनिटे आपण असेच बॉईल होऊ द्यायचे आहेत। त्यानंतर झाकण ठेवून आपण 10 मिनिटे हे रसगुल्ले उकळून घेणार आहोत। 10 मिनिटे झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता रसगुल्ले साईजमध्ये डबल झालेले आहेत। या साखरेचा पाक होऊ नये म्हणून इथे अर्धी वाटी साधे पाणी मी यामध्ये ॲड केलेले आहे। आता पुन्हा आपण हे अजून 5 मिनिटे उकळू द्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता 15 मिनिटानंतर आपले रसगुल्ले साईजमध्ये डबल झालेले आहेत आणि आपले रसगुल्ले तयार आहेत। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया। एका बाउलमध्ये मी थंड पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाकलेले आहेत। आता एक एक रसगुल्ला आपण या बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचा आहे। कारण हे जर रसगुल्ले आपण असेच गरम पाण्यात ठेवले तर हे थोडेसे चिवट होतात। आता तुम्ही पाहू शकता हे आपण सर्व रसगुल्ले बर्फाच्या पाण्यात घातलेले आहेत आणि ते थंडसुद्धा झालेले आहेत। आता अशा पद्धतीने हाताने प्रेस करून आपण या रसगुल्ल्यामधील पाणी काढून घ्यायचे आहे आणि एका काचेच्या पसरट भांड्यामध्ये मी हे रसगुल्ले अरेंज करत आहे। त्यानंतर आपण जी सर्वात प्रथम रबडी बनवलेली आहे ना ती रबडी यामध्ये ओतायची आहे। सर्व रसगुल्ले भिजतील एवढी रबडी आपल्याला ह्या रसगुल्ल्यांवर ओतायची आहे। रबडी बनवताना मी जे ड्रायफ्रूट्स वापरलेले त्यामधील थोडे थोडे ड्रायफ्रूट्स मी साईडला ठेवलेले गार्निशिंगसाठी ते आता आपण यावर घालूया। थोडे बदामाचे बारीक चिरलेले काप आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। माझ्याकडे ड्राय रोज पेटल अवेलेबल आहेत आणि सिल्वर वर्कसुद्धा आहे तर ते सुद्धा मी गार्निशिंगसाठी यूज करत आहे। हे सर्व ऑप्शनल आहे पण छान दिसतं। आता ही रसमलाई आपण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। फ्रीजमध्ये ही थंड झाली की घरी बनवलेली फ्रेश अशी ही रसमलाई खाण्यासाठी तयार आहे। मी ही रसमलाई आतून किती स्पंजी झालेली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। ही रसमलाई चमच्याने इझिली कट होत आहे आणि त्याचबरोबर ह्या रसमलाईला सुंदर अशी जाळी पडलेली आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। थँक्यू।